करा 3-4 दिवस. इकडे बाय आराम करा आराम 3-4 दिवस. आता पंखा लागला ती पंखा पाहू राहिली. इथं होईली खूप गरमी बाबा आज. काऊन होईली का? आता मी कोणत्या एरियामध्ये तर मी कात्रजमध्ये आहे आणि इथं जवळपास आम्ही थोड्याफार इन्क्वायरी काढल्यात तर तिकडे पण जायचं आहे. हे इकडे यांचे पोहे वगैरे बनवणं चालू आहे. यांचे म्हणजे मी पण मदत करतोय बरं का. परत मला नाव ठेवसन की बाबा तू काय करणार तोंडवर म्हणून. तर तू काही नुसतं काय लागला बघा. काय सुदर्शन भैया जेवण घेऊन एकदम मस्त आहे. हे काय छान झालं का राम भाऊ? एकच नंबर का घरचं जेवण? ते बघा ही वांग्याची भाजी अशी केली. कोमल इकडे बघा. परीकडे परीने औषध घेतलं नाही. गोळी तू काढली ती बाहेर. खरं खरं सांगा सोना काय करतेस? काय करतेस सोनू? काही नाही का? घे ग कोमलीला. तिला घे ना बाईला. हा नाही काय मोबाईल पकडायला पाण्या ना 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 ना. चला सोड ना ते. करतो मी. सोडते तिला. घे तू रडायली. तिला लागलेली आहे भूक. चला मी जाऊ का बाळा? बाय बाय करा. चला बाय बाय करा पप्पाला. बाय कर. हा एक पप्पी घेता मला. तू घेन बाळा. चल पिऊ. हा रितू कुठे? रितू नाही ना. हे बघा इकडे रितू बसलेली. झोपली का? कस काय का? हे बघा झोपली शांत. आता हसती जरा जरा पण एवढी नाही. झोपलेली आहे. चला आता हे घरचे जे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही 3-4 दिवसानंतरच भेटाल व्हिडिओमध्ये. 3-4 दिवस आराम करा. आता व्हिडिओ नाही तुम्हाला कळालं? पिओ 3-4 दिवस आराम करा. 3-4 दिवस. इकडे बाय आराम करा आराम 3-4 दिवस. आता पंखा लागला ती पंखा पाहू राहिली. इथं होईली खूप गरमी बाबा आज. काऊन होईली का? हिची पप्पी घेऊन मध्ये. चल बाय बाय. नाही 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 रोड नाही रोड नाही. हा चला बाय करा. बाय करा पप्पाला. सेकंड दे. हॅपी जर्नी म्हण. चल हे बघा हॅपी जर्नी. परी हॅपी जर्नी म्हण मला. घे म्हण. हां हॅपी जर्नी म्हणते. चला निघाऊ का मग आता? बॅगेमध्ये सगळं टाकलं. तुला काय आणू सध्या आता पुण्याहून? 15 दिवसासाठी 15 दिवस राहिले. काय नाही भाकरवडी आहे ना? भाकरवडी नाही आवडून काही दिवसांनी. चला येऊ का? त्या तू टाकली याच्यात त्या बॅगेत असेल. चला मित्रांनो मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर पोहोचलोय रात्रीच पोहोचलोय 12:30 वाजता. रवी भाईच्या रूमवर आहे. आता आज बाकीचे कामं सगळे करायचे. आता सकाळचे 8:30-9 वाजता आहे. तर इकडे नाश्त्याची तयारी चालू यांची. म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊ आणि तुमच्यासोबत डिस्कशन करूया. तर आजचे आमचे कामं सगळे फिक्स आहे. आता पुढचे 4 दिवस कामं फिक्स आहे इथले. ते तुम्हाला सगळं काही कळलंच व्हिडिओच्या माध्यमातून. आता मी कोणत्या एरियामध्ये तर मी कात्रजमध्ये आहे आणि इथं जवळपास आम्ही थोड्याफार इन्क्वायरी काढल्यात तर तिकडे पण जायचं आहे. हे इकडे यांचे पोहे वगैरे बनवणं चालू आहे. यांचे म्हणजे मी पण मदत करतोय बरं का. परत मला नाव ठेवसन की बाबा तू काय करणार तोंडवर म्हणून. तर तू काही नुसतं काय लागला बघा इकडं कापणं आणि रवी भाई इकडं पोहे करतोय. 12:30 वाजले रवी भाई. काय काय 12:30 वाजले रात्री पोहोचायला. हो 12:30 मला झोप खूप आली होती रात्री. तेल नका टाकू जास्त. थोडं तेलकट. आचारी सांगतोय. आचारीचं ऐका. आपल्या हॉटेल तर यांचा असा विषय चालू आहे. म्हटलं चला आता हे पोहे वगैरे करतील आणि लगेच फ्रेश होऊन लगेच निघायचं आहे. तर माझ्यासोबत तुम्ही असंच बनवून राहा. मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. यांचं आवरलं की. कारण की 4 दिवसामध्ये आपली फ्लॅट बघून डन करायचं आहे. परत जागा पण अजून एक बघायची आहे. सगळं काही सोबतच आलेलं आहे.
म्हणून हा विषय झाला. तर चला माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये तुम्ही असंच बनवून राहा. रात्री आम्ही थांबलो होतो नगरला, कोमलच्या इथे, म्हणजे कोमलच्या माहेरी. कोमलच्या इथे नाही म्हणता ना, कारण जे घर माझं आहे तेच कोमलचं आहे. तर माहेरी थांबलो होतो कोमलच्या, तिथं जेवण वगैरे करून निघत, तिथला काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही रात्री मी. आणि खूप शांत वातावरण इथलं. तर मी काय करतो, त्यांचा आवरू देतो आणि मग 2 मिनटामध्ये तुम्हाला भेटतो. ओके, चला. तर तुम्ही विचाराल की याचं काय चालू आहे. तर इकडं आहे सुदर्शन बसलेला आहे, नाश्ता वगैरे झाला आहे, जेवणाची तयारी चालू आहे. तर वरण वगैरे केलं आणि हे अर्धं मी केलेलं आहे म्हणून मला नाव ठेवू नका. ते बॅने केलेले आहेत, रामभाऊ भात करायले, ते वरण मी केलेलं आहे आणि एक वांग्याची भाजी केलेली आहे. बरं, मला गॅस चालू करून. तुम्ही हे किती गजगज करायले हो. हां, मग तुम्हाला गॅस बी चालू करून द्यायचं काय? हां, ते का बरं? लायटरले भात आहे. आमच्या बायका येईपर्यंत आम्हाला हातानंच करणं लागणार आहे. बायका येईपर्यंत म्हणजे जाऊन इकडे येईपर्यंत. आता येईनच लवकरच, काही जास्त दिवस राहिलेले नाही आहे, एक 10-15 दिवस राहिलेले. वरण झालं ना मग केव्हाचं? काढ ना मग तू. बंद करून टाक गॅस. मग चला लगेच जेवण करायचं आता इथं. काय सांगा बाबा, सावळे फॅमिली जिथं बी जाते ना तिथं किचनवर घाणच करते बाबा. काय रे हो सुदर्शन, काय म्हणायचं तुला त्याच्याबद्दल? किचनबद्दल? इथं बिंदू पसारा झाला का? आता पसारा झाला तर आपल्याला आता सगळेजण विचारायला तिथे साफसफाईकडं कोण करेल? रामभाऊ. आणि तू काय करशील? मी टेस्ट करून बघतो. चल आवरू लाग पटापटा. रामभाऊला गॅस चालू करता येत नाही आहे. पलीकडे लाव, पलीकडे. हां, चला पटापटा. काय भात करतोय का? करू का? हां, आणि तू भाताचं कसं करायला लागणार आहे? पाय म्हणतो आता तू. काय आणि आता लगेच निघायचं आहे, त्यामुळे म्हटलं एकदा जेवण करून निघलं की मग दिवसभर ताण नाही आहे. 11 वाजायला लागलेत. सकाळी यांना पोहे वगैरे केले होते, म्हणजे थोडेच केले, ते जास्त काही केले नव्हते. 4 जण आहे आम्ही इथे सध्या. चला पटापटा आवरा. आता हे नो ब्रोकरचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला ते सांगतो. इथं विषय असा व्हायला लागला आहे. भाऊ करा, झाल्यावर दाखवा तुम्ही आता. तर हे नो ब्रोकरचा प्रॉब्लेम काय माहिती का, त्याच्यावरती अपडेट होत राहतं ना. तर अपडेट झालेले आहेत बरेचसे, तर तेच 1-2 बघायला जायचे. त्याचं पेमेंट वगैरे भरलेलं आहे आणि आमचे मित्र पण आहेत तिथं, त्यांना पण 1-2 आमच्यासाठी बघून ठेवलेले, ते पण बघायला जायचं आहे. तर पहिले आपण फ्लॅट बघणार आहोत आणि नंतर बाकीचे कामं करणार आहोत. तर फ्लॅट तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्यामुळे त्यात काही वाद नाही आहे. ही रूम एवढी प्रशस्त आहे, म्हणजे 1 BHKच आहे रवी भायचा, इथेच आहे कात्रजमध्ये. तर प्रॉपर ॲड्रेस जो आहे तो मी नाही सांगू शकत सध्या, कारण की मला ॲड्रेसच माहीत नाही प्रॉपर मी कुठे आहे सध्या. रात्री 12:30 वाजता आल्यामुळं म्हणजे 3-4 वेळा आलेलो आहे मी, पण मला प्रत्येक वेळेस इथला रस्ता ध्यानात राहत नाही. आणि कसं राहील म्हणा, आपण दुसऱ्या सिटीमधून डायरेक्ट इकडे येतो आहे, तर नाही का नाही. आता तुम्हाला कालच्या व्हिडिओ म्हणजे 2 मिनटात जो व्हिडिओ घेतला तो कोमलचा, त्यामुळे तुम्हाला जसं सांगितलं होतं की कोमल, रोहिणी झालं, प्रीतू, पियू, परी, आई, आजी, ह्या तुम्हाला आता 3 दिवस दिसणार नाही आहे. 3 दिवसापर्यंत मला अशीच व्हिडिओ बघायला लागणार आहे. मी तुम्हाला फ्लॅट वगैरे दाखवून देईन, कोणता केलेला आहे, किती केलेलं आहे. पुण्यामधून जर कधी कोणी असेल तर प्लीज अजूनही मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज मला सजेस्ट करा की कोणता एरिया चांगला आहे, कुठे राहायला पाहिजे, शाळा वगैरे चांगल्या कुठं आहेत. ॲडमिशन चालू झालेले आहेत, मी असं माहीत पडलेलं आहे एप्रिलचे. तर एप्रिलचे म्हणजे या वर्षीचे एप्रिलमध्येच ॲडमिशन असतात. तर ते परीचं पण ॲडमिशन करायचं आहे. तर तुम्हाला सांगतो मी जवळपास इथं आल्यानंतर 1 महिना तरी ॲडमिशनचा विषय नाही, कारण की एकदा स्टेबल होईपर्यंत, स्टेबल झाल्यानंतर मग आपण करू शकतो. सेटल तर व्हायचं लय लांबचा विषय राहिलेला आहे. आणि काल बरेचसे जण कमेंट्स करत होते की नुसतं पुण्याला जायचं, हाच व्हिडिओ बनतो आहे, कामाचं काय? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, मी कामाचा पण बंदोबस्त लावलेला आहे. त्याचा पण लवकरच तुमच्याजवळ व्हिडिओ येईल की ओमदादा इकडे काम काय करणार आहे, काय नाही करणार आहे, रामभाऊ काय काम करणार आहे. तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अजून एक खूप मोठा विषय झालेला आहे, तो तुम्हाला सुदर्शनच सांगितलं त्याच्या व्हिडिओमधून काय झालेलं आहे. चांगलीच गोष्ट आहे झालेली जी आहे ती, तर त्या व्हिडिओमधून ते शेअर करेलच तो. आणि कामाचा प्रश्न राहिला तर दुकानाचा पण विषय चालू आहे इकडे, चालू करण्याचा. अजून एक दुकान एक तर जालन्यामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे, तर एक इकडे चालू करण्याचा विषय चालू आहे. पण इथं दुकानाचं गाळा घेणं, तेवढं डिपॉझिट देणं इकडं खूप महाग आहे. पण काहीतरी आता कुठंतरी पोटाला चिमटा करून ॲडजस्टमेंट करावंच लागणार आहे. ते केलं तर पुढं सेटल होईल. आणि लेकरांसाठी आपण शिफ्ट होतो आहे. मी सांगतो आहे की जर कधी लहानपणापासून लेकरं पुण्याला शिकत असतील तर नक्कीच ते विकास होईल. सध्या परीला काही येत नाही हे मान्य करतो मी, पण कारण की शाळेत जातच नाही आहे आणि 3 वर्षाचे त्यात आपण जास्त काही बर्डन नाही घालू शकत. त्यामुळं आताही तर इथून पुढे तिचा विकास होईल असं ध्यान ठेवूया, किंवा पिऊचा, ऋतूचा चांगला विकास होईल.
असं आपण गृहीत धरूया. तर चला मी काय करतो आता इथून निघतो आणि मग तुम्हाला भेटतो काय. चला. काय सुदर्शन भैया जेवण एकदम मस्त आहे. हे काय छान झालं का राम भाऊ? एकच नंबर का घरचं जेवण? ते बघा ही वांग्याची भाजी अशी केली, वरण केलं आहे, पोळ्या केलं. दिसायला जर काही विद्रूप असलं तरी चवीला ठीकठाक आहे आणि छान झालेलं आहे. या सगळ्यांनी जेवण करण्यासाठी आता आम्ही लगेच निघणार आहे. रामभाऊला भात केला तुम्हाला दाखवायचा होता म्हटलं चला. मसाला भात केला चिकटच राहिलं. एक शिट्टी अजून उद्या. थांबा इकडं इकडं घे. बरोबर. चवीला लागल्यावर कळण कसं लागतोय तर पहिल्यांदा वांग खातोय माहिती का? खरंच मोकळा फळ झालं बाहेर. तुम्ही केला ना रामभाऊ विषय का काही नाही करायचं. रामभाऊनी केलं म्हणजे विषय. एवढे लोक उशिरा जर काढला असताना तर अजून मोकळा झाला. 10 वर्षाचा अनुभव आहे. हां त्यांना हॉटेलच पाहिजे रामभाऊचं. येणंच लागतं. पोळी त्याला